This lecture we are going to discuss about the lysosomes. It was first discovered by the scientist Christian D. Dubé. Okay, lysosomes actually काय म्हटलं जातं dismantling and restructuring unit of cell असं कन्सिडर केलं जातं. ओके, आता डिसमॅन्टलिंगचा अर्थ होतो अडथळे दूर करणारा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेलमध्ये एखादा सेल ऑर्गॅनल जर ओल्ड झाला असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी ॲक्च्युली लायझोम्स काय करतील, हेल्प करतील. ओके, अँड रिस्ट्रक्चर करतील सेलला. ओके, आता लायझोम्स हे काय येतं, लायझोम्स आर सिंगल मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल्स, आपला सर्क्युलर व्हेसिकल्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, म्हणजे आपण लायझोमचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर याच्यावरती काय आहे, सिंगल मेम्ब्रेन बाउंड आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे. ओके, विच कंटेन, यामध्ये काय प्रेझेंट असतं, कंटेन हायड्रोलायटिक एन्झाईम. काय प्रेझेंट असतं याच्यामध्ये, हायड्रोलायटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं. मग आता हे जे हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात, ओके, ॲक्च्युली हायड्रोलायटिक म्हणजे काय, ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम्स. ओके, आता हे एन्झाईम्स कोणकोणते असू शकतात, फॉर एक्झाम्पल हे अमायलेसिस असू शकतात, म्हणजे कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करणारे, किंवा प्रोटीएजेस असू शकतात, किंवा आपल्याला लायपेसिस पाहायला भेटतील. ओके, म्हणजे लिपिडचं ब्रेकडाऊन करणारे, प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम्स आहे. ओके, आणि हे जे एन्झाईम्स आहे हे ॲक्च्युली ते शो ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी ॲट ॲसिडिक pH. ओके, म्हणजे ॲसिडिक pHमध्ये आपल्याला या एन्झाईमची मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी पाहायला भेटणार. दॅट्स वाय वी कॉल्ड ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यामध्ये असलेले जे एन्झाईम्स आहे यामध्ये काय येतं लक्षात ठेवायचं, हायड्रोलायटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात. ओके, आणि हा आपल्याला पाहायला भेटणार सिंगल मेम्ब्रेन प्रेझेंट याच्या सराउंडिंगला. ओके, दिस हायड्रोलायटिक एन्झाईम शो मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी ॲट ॲसिडिक pH. हे लक्षात ठेवायचं. ओके, आता हे जे लायझोम्स आहे दे नॉर्मली अराइज फ्रॉम गॉल्गी बॉडी. हे ॲक्च्युली गॉल्गी बॉडीपासून काय होतात, अराइज होतात. ते लक्षात ठेवायचं का ज्या गॉल्गी बॉडी ERशी असोसिएटेड, ER म्हणजे काय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमशी असोसिएटेड आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, आता यामध्ये असणारे जे एन्झाईम्स आहे नॉर्मली हे इनॲक्टिव्ह कंडिशनमध्ये असतात. लायझोम्समध्ये असलेले जे एन्झाईम्स असतात हे नॉर्मली इनॲक्टिव्ह कंडिशनमध्ये असतात. वेन दे आर इन कॉन्टॅक्ट विथ द पर्टिक्युलर सेल ऑर्गनेल. हे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस लायझोम्स एखाद्या सेल ऑर्गनेलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळेस ते ॲक्टिवेट होतात आणि त्यांची ॲक्टिव्हिटी शो करतात, म्हणजे ते ॲक्च्युली ब्रेकडाऊन करतात. हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ब्रेकडाऊन केल्यानंतर परत काय होणार, लायझोम्स परत रिफॉर्म होणार आणि रियूज होणार. म्हणजेच आपल्या लायझोमचे काय पाहायला भेटणार, व्हेरियस फॉर्म पाहायला भेटतील सेलच्या आतमध्ये. हे लक्षात ठेवायचं. ओके, मग आता आपण यामध्ये मेन्शन करूया लायझोसोम्स शो different form in cells. ओके, मग यालाच आपण कन्सिडर काय करणार, पॉलीमॉर्फिझम. त्यालाच आपण म्हणतो पॉलीमॉर्फिझम, पॉलीमॉर्फिक नेचर ऑफ लायझोसोम्स. ओके, आता पॉली म्हणजे काय, मेन आपल्याला फॉर्म पाहायला भेटतील लायझोमचे. मग आता हे कोणते असतात, फॉर एक्झाम्पल हे असू शकतात प्रायमरी लायझोसोम्स, बरोबर. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतील सेकंडरी लायझोसोम्स. ओके, त्यांना आपण हायब्रिड लायझोम्स असं पण म्हणतो. थर्ड जे आपल्याला पाहायला भेटतील त्यांना आपण रेसिड्युअल व्हेसिकल्स असं म्हणतो, व्हेसिकल. आणि चौथे जे आपल्याला कॅटेगरी पाहायला भेटणार त्यांना आपण ऑटोफॅगिक व्हॅक्यूल
असं म्हणणार. ओके. आता प्रायमरी लायझोम्स म्हणजे काय असतात लक्षात ठेवायचं. द लायझोम्स अराइज फ्रॉम गॉल्गी बॉडी. जे लायझोम्स गॉल्गी बॉडीपासून अराइज होतात त्यांना आपण प्रायमरी लायझोम्स असं म्हणणार. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर आपण पाहिलं, सपोज या साईडला आपला गॉल्गी कॉम्प्लेक्स पाहायला भेटतं. पहा, दिस इज गॉल्गी कॉम्प्लेक्स. ओके. आणि ह्या गॉल्गी कॉम्प्लेक्सने काय केलं इथं लक्षात ठेवायचं, लायझोम्स सिंथेसाइज केले. ओके. म्हणजे हे लायझोम्स काय येतं, हे प्रायमरी लायझोम्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. ओके. विच इज फॉर्म फ्रॉम गॉल्गी बॉडी. ओके. आता या सेकंडरी लायझोम्स म्हणजेच काय असतात, सेकंडरी लायझोमला आपण हायब्रिड लायझोम असं पण म्हणणार आहे. ओके. म्हणजेच काय असतील ते एंडोसायटिक व्हेसिकल. जे एंडोसायटिक व्हेसिकल असतात मग त्याला आपण फॅगोझोम्स किंवा पिनोझोम्स असं म्हणतो. ओके. प्लस प्रायमरी लायझोम्स. ओके. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला सेलचं मेम्ब्रेन पाहायला भेटणार आणि एखादं फूड मटेरियल प्रेझेंट आहे बाहेरच्या साईडला. ओके. आता हे जे फूड मटेरियल आहे हे सेलच्या आतमध्ये एंटर होतं आणि व्हेसिकल फॉर्म करल, याला लक्षात ठेवायचं. मग याला आपण एंडोसायटिक व्हेसिकल असं म्हणतो. एंडोसायटिक व्हेसिकल किंवा त्याला फॅगोझोम असं पण म्हणणार. सॉलिड मटेरियल जर असेल त्याला फॅगोझोम असं म्हणतात. ओके. प्रायमरी लायझोम्स अँड these एंडोसायटिक व्हेसिकल्स दे आर फ्यूज टुगेदर आणि ते फॉर्म, इथं आपल्याला काय पाहायला भेटतं, सेकंडरी लायझोझोम फॉर्म होईल, हे लक्षात द्या. ओके. त्यानंतर आता रेसिड्युअल व्हेसिकल ॲक्च्युली दे कंटेन अनडायजेस्टेड मटेरियल. ओके. म्हणजेच काय, आता हे जे प्रायमरी लायझोममध्ये असणारं हायड्रोलायटिक एन्झाईम आहे ते काय करेल, ह्या फूड मटेरियलला डायजेस्ट करणार. डायजेस्ट केल्यानंतर याच्यामध्ये असलं जे डायजेस्ट झालेलं मटेरियल आहे त्याला ॲब्झॉर्ब होईल. ओके. आणि रिमेनिंग जे आपल्याला पाहायला भेटणार आहे ह्या व्हेसिकलमध्ये किंवा लायझोममध्ये प्रेझेंट असं अनडायजेस्टेड मटेरियल आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके. त्यामुळं ह्या व्हेसिकलला आपण कन्सिडर करतो रेसिड्युअल लायझोम्स. म्हणजे यामध्ये काय प्रेझेंट असतं, अनडायजेस्टेड मटेरियल प्रेझेंट असतं, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि लेटर ऑन हे जे अनडायजेस्टेड मटेरियल आहे हे सेलच्या बाहेर रिलीज केलं जातं, लक्षात ठेवायचं. ओके. मग त्या प्रोसेसला आपण म्हणतो एक्झोसायटोसिस, हे लक्षात ठेवायचं. एक्झोसायटोसिस ते बाहेरच्या साईडला रिलीज केलं जातं. ओके. नंतर येतं पहा ऑटोफॅगिक व्हॅक्युल्स. व्हॉट इज ऑटोफॅगिक व्हॅक्युल्स? सपोज हे प्रायमरी लायझोम्स आहे. प्रायमरी लायझोम्समध्ये समजा एखादा सेल ऑर्गेनेल जर मर्ज जर झाला, सेल ऑर्गेनेल सेलमध्ये प्रेझेंट असलेला, बरोबर. इथं सपोज आपण मायटोकॉन्ड्रिया इथं एक्झाम्पल घेतलं. ओके. हे एकमेकांमध्ये मर्ज झाले, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे लायझोम्स ज्या वेळेस स्वतःच्या सेल्समध्ये असलेले सेल ऑर्गेनेलला डायजेस्ट करतो मग त्यांना आपण ऑटोफॅगिक व्हॅक्युल्स असं म्हणणार, हे लक्षात ठेवायचं. आता फंक्शन्स पाहूया. फंक्शन ऑफ लायझोम्स. आता कोणकोणते फंक्शन्स आहे, एक आपल्याला माहिती आहे इंट्रा सेल्युलर डायजेशनसाठी हेल्प करतील. इंट्रा सेल्युलर डायजेशन म्हणजे काय, सेलच्या आतमध्ये डायजेशनसाठी हेल्प करणार, लक्षात ठेवायचं. ओके. मग यामध्ये आपल्याला काय माहिती आहे का, हे काय करतात, ऑटोफॅगिक व्हॅक्यूल फॉर्म करतील. व्हॉट इज ऑटोफॅगिक व्हॅक्युल्स? लायझोम्स काय कशामध्ये, सेल ऑर्गेनल्समध्ये मर्ज होतील, त्या सेल ऑर्गेनला ते डायजेस्ट करतील, लक्षात ठेवायचं. ओके. आणि आपल्याला सपोज जर सेल जर ओल्ड जर पाहायला भेटणार आहे, ओके, तर होतं काय, त्यामध्ये असलेले लायझोम बस्ट होणार, फुटणार सेलच्या आतमध्ये आणि त्या पूर्ण सेलचं डायजेशन करून आणतात. ओके. म्हणजे थोडक्यात सेल काय करते, सुसाईड करते, लक्षात ठेवायचं. दॅट्स वाय लायझोम्स आर कॉल्ड ॲज suicidal bags. Okay. Because the old cell become digested
with the help of their own lysosomes. That's why they are called as suicidal bags. ओके. आणि ऑटोफॅगिक जे असतील लायझोम्स ते काय करतील, वर्न आउट किंवा ओल्ड झालेले असणारे जे सेल ऑर्गॅनल्स आहे, ओल्ड सेल ऑर्गॅनल्सला डायजेस्ट करतील. ओके. किंवा आपल्याला माहिती आहे जे फॅगोसायटिक व्हॅक्युल्स असतील, फॅगोसायटिक व्हॅक्युल्स किंवा एंडोसायटोसिस थ्रू सेलच्या आतमध्ये येणारे जे व्हेसिकल्स आहे मग ते फूड घेऊन येतील किंवा आपला जे हार्मफुल मायक्रोब्स घेऊन येतील सेलच्या आतमध्ये, त्यांचं पण डायजेशन कोण घडवून आणणार, याला शटायचं हे लायझोम्स. मग त्यांना आपण काय कन्सिडर करतो, ऑटोफॅगिक व्हॅक्युल्स, ह्याला शटायचं. ओके. आता याच्यामध्ये दुसरा जो आपला पाहायला भेटणार फंक्शनचा टाईप आहे तो म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय, आउटसाइड द सेल, याला लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे पहा, जे ॲक्रोझोम प्रेझेंट असतं स्पर्ममध्ये. स्पर्म इज नथिंग बट मेल गॅमेट. या स्पर्ममध्ये असलेल्या ॲक्रोझोममध्ये ॲक्च्युली हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट आहे, मॉडिफाईड झालेलं. मग त्याला आपण हायलेरोनिडेज असं कन्सिडर करतो, याला शटायचं. मग आता हे जे हायड्रोनिडेज आहे ॲक्च्युली फर्टिलायझेशनसाठी हेल्प करणार. म्हणजे सपोज हा आपला स्पर्म पाहायला भेटणार, हा हेड रिजन, हा टेल रिजन आहे. या साईडला ॲक्रोझोम प्रेझेंट असतं आणि या साईडला एग प्रेझेंट आहे. ओके. आणि हे जे एन्झाईम प्रेझेंट असतं याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम, इट ब्रेक डाऊन द मेम्ब्रेन ऑफ एग सो दॅट द न्यूक्लियस ऑफ द स्पर्म एंटर इन टू द एग. दॅट इज वॉट नथिंग बट द फर्टिलायझेशन. ओके. म्हणजे सेलच्या बाहेर काय होतं, डायजेशन आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर मेटॅमॉर्फोसिसमध्ये, मेटॅमॉर्फोसिससाठी पण हेल्प करणार. मेटॅमॉर्फोसिस आपल्याला माहिती आहे इन्सेक्टमध्ये जनरली काय होतात, स्टेप्स किंवा आपल्याला डिफरंट स्टेजेस पाहायला भेटणार लाईफ फॉर्ममध्ये असतात पहा. ओके. मग त्यावेळेस जे अनवॉन्टेड ऑर्गन्स असतात त्या अनवॉन्टेड ऑर्गनच्या डायजेशनसाठी लायझोम्स हेल्प करतील, लक्षात ठेवायचं. ओके. आणि तिसरं जो आपल्याला पाहायला भेटणार मॅलिग्नंट सेलच्या डायजेशनसाठी पण हेल्प होईल, लक्षात ठेवायचं. मॅलिग्नंट म्हणजे काय, ज्या कॅन्सरस आपल्याला सेल्स पाहायला भेटतील त्यांचं पण डायजेशन ओके आपल्याला पाहायला भेटणार. कशा थ्रू होणार, लायझोम्स थ्रू होणार.